नमस्कार. आज आपण कॅनव्हामध्ये या प्रकारचा 3D टेक्स्ट एडिट करायला शिकणार आहोत. ही डिझाईन रिक्रिएट करूया. क्रिएट अ डिझाईनमध्ये जाते. पोस्टर साईज सिलेक्ट करते. पोस्टर टाईप करते. 14x11 ही साईज घेते. ब्लँक पेज ओपन झाले. ओके. 3D टेक्स्ट एलिमेंट क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला टेक्स्टचा PNG क्रिएट करून घ्यावा लागतो. टेक्स्ट टाईप करते. एलिमेंट्स यूज करते. एलिमेंट्स मध्ये सर्च करूया फ्रेम. जम्प टेक्स्ट करायचं आहे मला. फ्रेम्स फ्रेम्स मध्ये अल्फाबेट हवा आहे आपल्याला. फ्रेम J. U M P. शो नाही होते फ्रेम. थोड्या वेळासाठी आपण बॅकग्राऊंड ऍड करूया. जे एलिमेंट दुसरा यूज करता येतं का बघूया. त्याला ऍडजस्ट करते. सिलेक्ट करते. साईज ऍडजस्ट करून घेते. एलिमेंट मध्ये सर्च करते. डार्क बॅकग्राउंड्स. यूज करते. इमेजला सिलेक्ट करून फ्रेमवर नेली की तो ऑटोमॅटिक त्यात ऍडजस्ट होतो. रेड जास्त छान वाटेल यामध्ये. हा घेते. कुठलाही बॅकग्राऊंड तुम्ही यूज करू शकता कलर कॉम्बिनेशन नुसार. एलिमेंट्स मधून मी हे बॅकग्राऊंड घेतलंय. इथे एलिमेंट मध्ये सर्च करायचं बॅकग्राऊंड आणि तिथून तुम्ही घेऊ शकताय. अजून भरपूर सारे बॅकग्राऊंड्स यामध्ये अवेलेबल आहेत. सिम्पली क्लिक करून
फ्रेमवर ॲडजस्ट करा, डबल क्लिक करा आणि ॲडजस्ट करून घ्या. कुठलाही इमेज तुम्ही फ्रेममध्ये ॲड करू शकताय. आपलं टेक्स्ट आता PNG मध्ये सेव्ह करूया. PNG मध्ये सेव्ह करण्यासाठी शेअरमध्ये जाते, डाउनलोड PNG ट्रान्सपरंट बॅकग्राउंड करते, ट्रान्सपरंट बॅकग्राउंड डाउनलोड करते. डाउनलोड झालाय, होतोय. ओके, डाउनलोड झालाय. ॲड पेज करते. इथे अपलोड मध्ये जाऊन आपला टेक्स्ट एलिमेंट ॲड करून घेते. साईज मेजर करूया प्रॉपर. टेक्स्ट ॲड करून झालाय. एलिमेंट्स मध्ये जाते, जम्पिंग सर्च करते, फोटोज येतील भरपूर सारे. यातून तुम्ही कुठलाही एलिमेंट यूज करू शकताय. बॅकग्राऊंड रिमूव्ह करून त्याला यूज करू शकता. मी हा एक यूज करून दाखवते तुम्हाला. बॅकग्राऊंड रिमूव्ह करते. ॲडजस्ट करून घेऊया. याला लेयर सेंड बॅकवर्ड देते, सेंड टू बॅक. पुन्हा इमेजला सिलेक्ट करूया, डुप्लिकेट करूया, त्याला ॲडजस्ट करून घेऊया. हा पोर्शन आपल्याला नकोय तेवढा क्रॉप करून घेऊ. इकडून लेफ्ट कडून राईट कडे क्रॉप केलाय मी. जो पोर्शन आपल्याला हवाय तेवढाच ठेवूया. ओके, या जम्प टेक्स्टला आपण एडिट मध्ये जाऊन शॅडो इफेक्टही देऊ शकतो. जम्प मध्ये जाते, शॅडो ड्रॉप, ड्रॉप मध्ये डिस्टन्स कमी करते. इंटेन्सिटी इथून ॲडजस्ट करू शकताय. सॉरी, अंडू झालं. ओके, याला एक बॅकग्राऊंड ऍड करते. रिसेंट मध्येच असेल माझ्याकडे बॅकग्राऊंड. हा यूज करू शकताय किंवा मग बॅकग्राऊंड इफेक्ट ऍड झालाय. अजून दुसरा एक इमेज ऍड करून दाखवते. डुप्लिकेट करते, इमेज डिलीट करते, एलिमेंट्स मध्ये सर्च करते, जम्पिंग फोटोज, बॅकग्राऊंड रिमूव्ह करते.
ऍड करूया याला, एम वर प्रॉपर अलाइन करूया. टेक्स्ट थोडा पुढे मागे घेते. पोझिशन बॅकवर्ड देते, डुप्लिकेट करते, क्रॉप करते. ओके, या प्रकारच्या 2 डिझाईन्स बनवून दाखवल्या आहेत मी. तुम्हाला हव्या त्या बनवू शकताय. अशाच प्रकारचे कॅनव्हा ट्युटोरियल्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.